गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर गाईज आता आलो आहे आम्ही स्वामीनारायण टेम्पल पुणेमध्ये. तर आम्ही लवकर आलो आहे. गाईज वाजले आहेत 2 बट 4 वाजता ओपन होते मंदिर. आम्हाला इथे आता टाइमपास करायचा आहे तर थोडे शूट वगैरे ते करून घेतो आणि व्ह्यू दाखवतो तुम्हाला काय आहे तसं. तर गाईज हे आहे स्वामीनारायण मंदिर. हो ना, तुम्ही बॅक कॅमेराने बघितलं असेल मंदिर कसं आहे. तर आम्ही 4 वाजेपर्यंत आता वेट करणार आहे इथं. साई दादा आहे, अनन्याताई आहे आणि ही बघा ही आली आहे एक कार्टून. ती आम्हाला बोलली की चला 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 मंदिरला जाऊ. पाहिलं तर मंदिर बंद आहे. तर आता वेट करताय आता आम्ही, बघूया आता बोलल्यावर. काहीच आता आम्ही वेट करत आहे. मंदिर ओपन व्हायचं तर आम्ही आईस्क्रीम घेतली आहे. आईस्क्रीम खात आहे आम्ही. साई दादा पण आहे, अनन्याताई पण आहे. अरे मी खातो. काय पाहिजे? कितीच आहे? 100 रुपये. किती रुपयाचं? 100. बापरे, ते किती आहे? किती रुपयाला आहे? 45 ला आहे ना? कितीला आहे? मला बघायचे. अच्छा, कट होतात की याच्यात? जर तुम्ही जेंट्स कडून घेतले तर 45, लेडीज कडून घेतले ते 100. अच्छा. असे मिरिंडाचे रेट. तर काही 4 वाजले, आतापर्यंत गेट ओपन झालं नाही आहे. आता वाटच पाहतोय आम्ही. आमचा शूट वगैरे झाला आहे, अजून करायचं आहे शूट. आणि तर गाईज मंदिर ओपन झालं आहे. तर आम्ही आता चाललो आहे आता अंदर. आता बघतो मंदिर कसं आहे, दर्शन पण घेतो आणि बघतो. खूप वेट केला आता आम्ही, तर येतो आणि बघतो. बघितलं असेल आम्ही मंदिर दाखवलं, गुपचपपणे दाखवलंय. का बरं माहिती आहे का? अलाउड नाही कॅमेरा, अलाउड नव्हतं कॅमेरा. स्वामीनारायण मंदिर कसं स्वामीनारायण वाटतं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर गाईज आता आम्ही जातो बाहेर, थोडं काम वगैरे आहे त्यामुळे. तर आम्ही लगेच निघणार आहे आम्ही. आम्हाला वेळ होत आहे त्यामुळे तर आम्ही निघतो. चला. हो तर चला चलो. चटके लागला. हे बघा, चटके लागतात म्हणून हे हातरले. तर काही आमचं दर्शन वगैरे झालं आहे आणि अनन्याताई, रोहिणीताई आणि साईदादा गेल्या. त्याच्यामध्ये मी कॅब बुक करतो आणि आम्ही पण जातो. चलो बाय. मी मंदिराचं दर्शन वगैरे केलं आहे, मंदिर वगैरे बघितलं. आता आलो आहे आम्ही घरी, फ्रेश वगैरे झालो. आता आम्ही काय जात आहे एका बड्डेमध्ये. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा, तुम्हाला माहितीच पडणार आहे की कोणाचा बड्डे आहे काय आहे. तर चला. इकडे बघ, इकडे बघ. फोटोग्राफर तुम्ही
तर तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही कुठं आले. टायगर ग्रुप पुण्याचा बुलंद आवाज केशवभाऊ रागपसरे आज यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं. त्यांची मुलगी प्राचीचा बड्डे होता. सो बड्डे एक नंबर झालाय आणि तुम्ही यांना बघितलं असणार. आम्ही विशेष दिलताय त्यांना बड्डेच्या लास्ट टाइम व्यंकटेशला पण आणि दादांना पण. सो खूप भारी वाटलं आम्हाला बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. घर पण स्पेशली मला लय आवडले तुमचं. एकदम डेकोरेट भारी केले. छान. थँक्यू सो मच. नमस्कार. आज पायल रागपसरेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे मित्रबंधू केशवभाऊ रागपसरे पुण्याचे साहसिक टायगर ग्रुपचे ह्या निमित्तानं त्यांनी आम्हाला इथं इन्व्हाइट केलं. त्याबद्दल मी चिरंजीव पायलला भरून आशीर्वाद देतो आणि केशवभाऊ रागपसरे आमच्या वहिनी यांचे मी आभार प्रकट करतो. तसेच समस्त रागपसरे परिवाराचं मी अभिनंदन आणि आभार मानतो. धन्यवाद. तर गाईज तुम्ही ब्लॉग बघितला असेल आम्ही कोणाच्या बड्डेला गेलो होतो म्हणून. तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि गाईज कमेंट पण करा की ब्लॉग कसा आहे म्हणून. चला गुड नाईट गाईज. बाय. लव यू. बाय गाईज. बाय बाय. गुड नाईट.